अनेक वर्षांपूर्वी श्रीशैल पर्वताजवळील कर्दळीवन हिरव्यागार घनदाट जंगलाने वेढलेले होते. त्या जंगलात एक विशाल वटवृक्ष उभा होता. त्या वटवृक्षाखाली एक महान योगी अनेक युगांपासून तपश्चर्येत लीन होता. जगाला माहीत नव्हते, पण काळाला माहीत होते, करुणेचा अवतार लवकरच प्रकट होणार होता. एक दिवस उद्धव नावाच्या लाकूडतोड्या त्या जंगलात आला. रोजच्या प्रमाणे तो लाकूड तोडत होता. चालत तो त्या विशाल वटवृक्षाजवळ येऊन पोहोचला. क्षणभर तो थांबला. हा वटवृक्ष तोडावा की नाही, मनात विचारांचे वादळ उठले. वटवृक्षावर त्याने कुऱ्हाड उगारली आणि ती जोरात झाडावर आदळली. क्षणातच चमत्कार घडला. वटवृक्षातून रक्तधारा वाहू लागली. उद्धव भयभीत झाला. हे काय झाले असे म्हणत तो मागे सरकला. तेवढ्यात त्या वटवृक्षातून तेजस्वी प्रकाश प्रकट झाला. त्या प्रकाशातून एक दिव्य पुरुष उभा राहिला. डोळ्यांत अपार करुणा, चेहऱ्यावर तेज आणि वाणीमध्ये अमृत. ते होते श्री स्वामी समर्थ महाराज. उद्धव घाबरून जमिनीवर कोसळला. माझ्याकडून मोठा अपराध झाला महाराज, मला माफ करा. स्वामी समर्थ हसले. तो हसरा क्षण म्हणजे भयाचे अभयात रूपांतर होते. भिऊ नकोस उद्धवा, तुझा अपराध नाही, हे नियतीचे कार्य आहे. त्या क्षणी उद्धवच्या जीवनाला नवा अर्थ मिळाला. स्वामी समर्थांनी त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितले, जगातील दुःख दूर करण्यासाठी आता मला लोकांमध्ये जायचे आहे. त्यानंतर स्वामी समर्थांनी भारतभर भ्रमण केले. गरीब, श्रीमंत, राजा, रंक, ज्ञानी, अज्ञानी सगळ्यांनाच त्यांनी एकच मंत्र दिला, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, मी तुमच्या सोबत आहे. जिथे भूक होती तिथे अन्न मिळाले. जिथे वेदना होत्या तिथे शांती मिळाली. जिथे अज्ञान होते तिथे स्वामींनी ज्ञानाचा प्रकाश पेरला. अखेर स्वामी समर्थ अक्कलकोटला स्थिरावळ. तेथे त्यांनी हजारो भक्तांचे जीवन बदलले. आजही त्यांचे शब्द, त्यांची कृपा आणि त्यांची करुणा भक्तांच्या हृदयात जिवंत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी देह नाही, मी चेतना आहे. जो मला मनापासून हाक मारेल त्याच्याजवळ मी सदैव असतो. कथा आवडली असेल तर कमेंट करा. जय श्री स्वामी समर्थ.